बातमी आहे वैभव नाईक यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात। राणेंचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे, केसरकर नक्की कोणत्या पक्षाचे आहेत असा सवाल वैभव नाईक यांनी केलेला आहे। वैभव नाईक यांनी नितेश राणेंसह केसरकरांवर देखील निशाणा साधलाय। की याआधी अनेकदा जो मुंबईतला कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये कोणाला अटक होणार होती, कोणाच्या वडिलांना अटक होणार होती आणि त्यानंतर आपला पक्ष कसा विसर्जित केला आणि ते भाजपमध्ये कसं गेलं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आज आपण बघितलं की अनेक कारवाई झाल्या आहेत, परंतु त्यांनी कुठेही न डगमगता आज आपण बघितलं की दिशा सालण्याचा हेच गेले 4 वर्ष आरोप करत आहेत, परंतु त्यांच्याकडे सगळ्या चौकशी असताना त्या आरोपांना कुठलंही तथ्य आढळून आलं नाही। आणि निश्चितपणे उद्धवजी या अशा संघर्षाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात जे वातावरण चाललं आहे त्या महाराष्ट्राच्या बाजूने उद्धवजी ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळे अशा बहिणा भी काढणार नाहीत। खरं तर नितेश राणेंनी आपल्या वडिलांना कसं तिकीट मिळेल त्यासाठी जरा अधिकची लाचारी करावी आणि अधिकची स्टेटमेंट द्यावी एवढीच आमची त्यांना विनंती आहे। आहेत शिंदे गटाचे आहेत की शिवसेनेचे आहेत, कारण ते आता आम्ही बघतोय की भाजपचीच बाजू वारंवार घेत असतात, त्यामुळे त्यांना आपल्यामार्फत एकदा विनंती करायची आणि विचारायचं आहे की ते भाजपचे प्रवक्ते असले तर त्यांना तसं आम्ही उत्तर देऊ, परंतु ते जे बिनबुडाळे मेहमान म्हणून भाजपमध्ये वावरत आहेत, आपल्या तिकिटासाठी भाजपमध्ये जी लाचारी करत आहेत आणि त्याबद्दल त्यांना खरं तर एकदा विचारलं पाहिजे की ते कोणाचे प्रवक्ते आहेत।